ग्रेट एस्केपसाठी विरारला पोहोचलोय. पूर्ण टीम उभी आहे. डिस्काउंटेड रेट थर्सडेला मिळतो. बघूया आपण काय रेटला आपल्याला मिळतंय. ग्रेट एस्केपची जर्नी चालू झाली आहे. आज स्वस्तात काहीतरी ऑफर आहे. तर आपले महिला मंडळ स्वस्तातली ऑफर घ्यायला थर्सडेला सगळे दांडी मारून आपला पगार कापून दिवसभराचा मुलांची शाळा चुकवून सगळे चालले ग्रेट एस्केपला. आता 2 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला सगळ्या रिक्षा मिळतील. विरार ईस्टला उतरायचं आहे आणि ग्रेट एस्केपसाठी रिक्षा घ्यायची आहे. निगोशिएट करावं लागेल तुम्हाला थोडं. बघूया रिक्षा कशी मिळेल. अरे माहिती हा भाऊ आपल्याला देतोय 1500 मध्ये का 1600 मध्ये. किती? 1600 कर ना. 1600 संपवून टाक ना. चल 1600 डन केलंय. ग्रेट एस्केपसाठी आपण जातोय. येऊन जाऊन आपल्याला तो घेणार आणि पुन्हा एकदा इथे येऊन सोडणार. त्याच्या आधी डुगडुगी आहेत. चांगल्या गाड्या आहेत त्या गाड्यांनी. जवळजवळ 20 लोक आहेत. 20 लोक येतील. ट्रॅव्हल करू शकत्या. त्या सगळ्या गाड्या इथे येत आहेत आणि इकडनं जाणार ग्रेट एस्केप. मला वाटतं 17 to 18 किलोमीटरचं अंतर आहे. तर आपण लवकरच पोहोचू इथे. तर दादाने 1600 रुपये घेतले आहेत. 2 गाड्या घेतल्या 800ला आणि ग्रेट एस्केप वरून तो परत येणार. तर नाव काय तुझं? संतोष पाटील. संतोष पाटील. नाव. नंबर काय? मोबाईल नंबर 7798054262. नंबर लक्षात ठेवा. या दादाला कॉल करा. ग्रेट एस्केपसाठी येताना 2 गाड्या घेऊन चाललाय तो आणि दुसरी गाडी. तर बसू आपण या गाडीत. तर फायनली आपल्याला 2 गाड्या मिळाल्या आहेत ग्रेट एस्केपसाठी. तर नाव काय तुझं? अली. अली. अली नंबर काय तुझा? 8806242998. हा नंबर लक्षात ठेवा. तुम्हाला जर ग्रेट एस्केपला यायचं आहे तर अलीला या नंबरवर डायल करा. हा तुम्हाला गाडी अवेलेबल करून देईल. आणि आम्हाला ही गाडी 2 गाड्या मिळाल्या 1600 रुपयात येऊन जाऊन. म्हणजे संध्याकाळी ते परत आपल्याला घेऊन येतील. 20 जण आहोत आम्ही. तर पाहू हे बजेटेड आहे का महागडी आहे. धन्यवाद. ग्रेट एस्केप मध्ये सगळ्यांचं स्वागत. तर प्रत्येक माणशी आपल्याला 160 रुपये लागले येऊन जाऊन. म्हणजे एकदम बजेटेड आहे. तर 650 ह्याच्यामध्ये आपल्याला जेवण आणि फ्री राईड्स आहेत. कोंबडा. तर पर हेड कॉस्ट 650. त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट, जेवण, राईड्स, फुल एंटरटेनमेंट 650 आणि 160 येऊन जाऊन गाडी भाडं. रस्ते खराब त्यामुळे 1 तास लागला. अदरवाईज रस्ते चांगले असते तर 30 मिनिटामध्ये आपण या स्पॉटला पोहोचलो असतो. ब्रेकफास्टचा टाइम संपतोय. 11 वाजलेत. ग्रेट एस्केपचा ब्रेकफास्ट इकडनं सुरू होतो. चालू. धन्यवाद दादा. वेलकम. हे काय इथे जिलेबी पापडा. त्यातली जिलेबी इथे मिळते. इथे काय आहे? इडली आहे. आणि ते सांबार. ब्रेकफास्टमध्ये जिलेबी आहे, उपमा आहे, डोशाची चटणी आहे, म्हणजे साऊथ इंडियन फूडसुद्धा आहे. जिलेबीबरोबर त्याच्या कॉम्बिनेशन पापडा, सांबार आणि इडली आहे, म्हणजे अप्पमसारखी आहे. आणि हा एक प्रकार, ही पण एका प्रकारची चटणीच असते जी जिलेबी पापड्याबरोबर खाऊ शकतो. असा ब्रेकफास्ट ग्रेट एस्केपमध्ये मिळतो आहे. ते इकडनं प्लेट घ्यायची आणि इकडे नाश्ता सेल्फ सर्विस. पुढे आलो की आपल्याला इथे चहा मिळेल. चहा एक नंबर आहे.
कॉफी नाही ना, कॉफी नाही ठेवत, फक्त चहा ठेवतात आणि चहा एक नंबर आहे. धन्यवाद दादा. तर हे पर्यटक ग्रेट एस्केपचे सगळ्यांचा ब्रेकफास्ट झाला आहे आणि आता सगळे वळतात वॉटर पार्ककडे. चेंजिंग करणार आणि वॉटर पार्क. लॉकर बघू किती रुपयाला घेतलंय. आम्हाला 20% डिस्काउंट आहे की नाही तिथे. कुठे गेले ते डिस्काउंटवाले? अरे चेंज करायला गेले. तर वॉशरूम सुद्धा आहेत जवळजवळ. आणि हा पानवाला, पानची टेस्टिंग करता येईल आपल्याला इथे. तर ही चेंजिंग रूम आहे. इकडे लॉकर्स आपल्याला घ्यायचे आहेत आणि आपले कपडे चेंज करून तुम्ही पुढचा प्रवास करू शकता. ही आहे चेंजिंग रूम आणि इकडेच तुमचे लॉकर्स आहेत आणि लॉकर्समध्ये तुम्ही तुमचे जे काही आवश्यक वस्तू आहे ते ठेवू शकता आणि त्याचा वापर करू शकता. सभी के लिए लेकर आता है अनलिमिटेड फूड एंड फन. अनलिमिटेड फूड आप सभी के लिए ऑन है. लाइव काउंटर स्टार्ट हो चुका है. वहां पर आपके लिए है बेनी डोसा, दाल पकवान, फ्राइड राइस, ग्रेवी और वड़ा पाव. तो आप सभी जाइए लाइव काउंटर पर से एंजॉय करिए. आपके पैकेज में सारी चीजें इंक्लूडेड है. अनलिमिटेड फन है. सगळी इन्फॉर्मेशन देतो जी ऐकावी लागेल. द ग्रेट्स की वड़ा पाव की तरफ से सो अनलिमिटेड फूड आप सभी के लिए चालू हो चुका है. जहां पर आपके मित्रांनो आता आपण एका निसर्गाच्या कुशीत आलोय. ग्रेट एस्केप एक नंबर जागा आहे. और अनलिमिटेड आप सभी के बीच कुछ ही देर में बहुत सारे गेम्स लेकर आऊंगा. तो सभी तैयार हो जाइए. वॉटर पार्क आहे प्रॉपर. फूड आप सभी के लिए ऑन है. लहान मुलांकरता स्पेशली कॅन्डी फ्लोस आहे. पर पर्सन विल बी गिवन एक. लहान मुलं एन्जॉय करतात. त्याला म्हणतात कापूस. साखरेचा कापूस असतो आणि त्यासोबत आहेत पॉपकॉर्न्स. पॉपकॉर्न्स कसे आहेत? साधे आहेत काय आहेत? साधे आहेत आणि बटर बिटरवाले नाहीत. हरकत नाही हिला द्या. तो पैसा वसूल आहे द ग्रेट एस्केप. कारण एंटरटेनमेंट हा भाग झालाच पण त्याच्यावर खायला जे अमेझिंग मिळतं ते एकदमच तोडफोड खाणं इथे. डोसा काय, बटर डोसा काय, पापरी चाट काय आणि त्याच्यानंतर वडापाव काय, फ्राईड राईस काय, मंचुरियन काय, नूडल्स काय. बापरे एकदम चंगळ आहे. आणि ही वेव आहे जी आपण बघतोय. आता मी पूर्ण तुम्हाला टूर देतो ग्रेट एस्केपची. ही फार महत्त्वाची. इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी सोय आहे. तुम्हाला ज्या काय गोष्टी घ्यायच्या त्याचा रेट चार्ट दिलेला आहे. त्या रेट चार्टमध्ये जे दिलं आहे त्या रेट चार्टप्रमाणे तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. होप सगळे तुम्ही कॅप्चर केलेत. तुम्ही इथे येत आहे तर तुम्हाला स्विमिंगचे ड्रेसेस सुद्धा अवेलेबल आहेत. त्याचे चार्जेस बट ऑफिस आहेत. ते पे करायचे आणि ते ड्रेसेस घ्यायचे. कोल्ड्रिंक्स आहेत, पाणी आहे, डाईट कोक वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तर आपण पुढची राईड देऊया तुम्हाला. पुढची टूर देऊया. आणि इथे बलून रेस लागली आहे. ते एक अगेन एक एंटरटेनमेंट आहे मुलांसाठी जे आपल्याला पाहायला मिळते. ती इथे द ग्रेट एस्केपची वेव पूल आहे. मस्त व्यवस्था आहे. लोक रिअली एन्जॉय करतात. दोन्ही बाजूने वेव असते आणि दोन्ही बाजूने लोक एन्जॉय करतात. आता आपण वळूया दुसऱ्या राईडकडे. सगळ्या एका प्रकारचे राईड्स आहेत जे लहान लहान मुलं एन्जॉय करू शकतात. छोटासा पूल आहे. मला वाटतं हार्डली हाफ फीट पूल आहे. आणि ही एक राईड खरंच अमेझिंग होती जी आज आम्ही केली. छोटी आहे आणि सगळे कॅन्डी फ्लोज एन्जॉय करत आहेत. ही पायरेट्स ऑफ करेबियनची एक बोट आहे आणि या बोटीतून हा जो ड्रम आहे भरला जातो आणि पूर्ण पाणी
स्प्लॅश होतं एक वॉटरफॉलसारखं. पावसाची सुरुवात झाली आहे तर खूपच छान आहे म्हणजे इकडचं वातावरण हवामान सगळं मस्तच आणि क्राऊड पण ठीकठाक आहे. आणि आजूबाजूला पूर्ण निसर्गाच्या खुशीमध्ये त्या ग्रेट एस्केपला बसवलेलं आहे. हे बघा मित्रांनो कसा हत्ती हा फील होतोय, हा इथे फील होतोय आपल्याला पाहायला मिळतो फील होतो. आणि फील हो हा पूर्ण इथे फ्लॅश होणार वॉटरफॉल झाला. बघूया आपण परत आलाय. रेडीमेड वॉटरफॉल एन्जॉय करतात तेच खासियत आहे. आणि पाऊस जोरदार लागतो. हे कशी येत आहे हे आरडाओरडाच करत येत आहेत पण तो जो फॉल असतो तो एकदम फ्री असतो त्यामुळे एकदम चित्तथरारक राईड. कशी वाटली राईड? मजा आली. आणि हा सगळा भाग इथे रेन डान्स होतो. ती छोटी चिमुकली आली आहे तिला गॉगल कोणीतरी घाला. रेन डान्स करायला फार कमी लोक आहेत. रेन डान्स एकदम प्रॉपर आहे. पाय कोळी गाण्यावर डुबकी लावतात सगळे. लहान मुलांसाठी इकडे यायचं पाईपमधून तुम्ही पोचाल इथे. सेफ आहे लहान मुलांना इंजुरी होऊ नाही शकत. क्राऊड भरपूर आहे. गुरुवार असून सुद्धा ग्रेट एस्केपची गर्दी कमी नाही आहे. अजून ॲडव्हेंचरस राईड तर एकदम पैसा वसूल ग्रेट एस्केप आहे. एक दिवसाकरता तुम्ही तुमच्या मुंबईतून एस्केप होऊन त्या ग्रेट एस्केपला भेट देऊ शकता. सुंदर असं हवामान आहे. श्रावण महिना चालू आहे. एकदम शांतता आणि व्हेज फूड अमेझिंग होतं. जेवणाला पण छान जेवण होतं म्हणजे सगळंच काही होतं. चपाती भाजी 2 प्रकारच्या, गुलाबजामुन, डाळ भात आणि लोणचं पापड सगळंच काही. महिला मंडळ नाचायला उभ्या. मुलांसाठी एंटरटेनमेंट अवेलेबल आहे आणि ही ती राईड ती खूपच चित्तथरारक आहे. लिटरली माणूस पडेल असं वाटतं, बट सेफली
आतमध्ये येतो. सगळी काळजी घेतली गेलेली आहे यांच्या मॅनेजमेंटने. तर चांगले राईड्स आहेत. ही आहे ती रेडीमेड वेव जी आपल्याला इथे पाहायला मिळते. हे बघा, ते राईड आपण आता एक्सपिरियन्स करूया. खूप मस्त डबल राईड आहे. मी आणि संस्कार आहे माझ्यासोबत, आणि ही ट्यूब आहे ज्या ट्यूबने मी चाललो आहे. हा एक्सपिरियन्स इकडनं चालू होतो, इकडनं सोडलं जातं पाण्यात. तो एकदम सिंपल राइड हो गई है. कसं आहे? मस्त. डबल ग्रेट एस्केपमध्ये एखादी जर इंजुरी झाली कोणाची इमर्जन्सीमध्ये, तर ही व्हॅन दिलेली आहे स्वामी समर्थांच्या. ॲम्ब्युलन्स सर्व्हिस पुरवलेली आहे की तुम्हाला इमिजिएटली डॉक्टरपर्यंत घेऊन जाईल. संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये व्हाईट पास्ता आणि व्हाईट पास्ता फॉर संध्याकाळचा नाश्ता. आणि हा कुठचा पास्ता आहे? रेड पास्ता. रेड पास्ता. येस मित्रांनो, द ग्रेट एस्केपचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे तुम्ही सांगा. आणि मुंबईच्या दगदगीच्या जीवनातून तुम्ही एक दिवसाकरता नक्कीच इथे आराम घेऊ शकता. थकवा येतो, पण या एंटरटेनमेंट समोर काहीच नाही आहे. तर मी फक्त एवढं सांगेन की जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आवडीने कमेंट करा. काही चेंजेस करायचे असेल तर ते सांगा, ते मी नक्की करेन. आणि सबस्क्राईब करा मित्रांनो, नुसतं बघू नका. 96% फक्त बघतायत पण सबस्क्राईब करत नाही. तर मी रिक्वेस्ट करेन सबस्क्राईब करा आणि एका कुठच्याही मित्राला शेअर करा ज्याची इच्छा आहे की मुंबईच्या दगदगीतून एकदा तरी मी बाहेर जाईन आणि सेलिब्रेट करेन. धन्यवाद.